नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी मानसशास्त्र विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात. पहा, आत्तापर्यंत आपण स्पष्टीकरणाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत, चारही पर्यंत स्पष्टीकरण पाहिलेले आहे, तसेच थेरॉटिकल व्हिडिओ पाहिलेले आहेत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जे नवीन प्रश्न आहेत, जे तुम्ही याआधीच्या एक्झाममध्ये पाहिले असतील किंवा मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये DED किंवा BEdच्या अभ्यासक्रमामध्ये वाचले असतील, परंतु ते कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करण्यासाठी आजची या PDF माध्यमातून आज आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर सुरुवात करूया व्हिडिओला. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? उत्तर आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे आणि अरिस्टॉटल हा ग्रीक या देशाचा होता. ठीक आहे, मानसशास्त्राची सुरुवात ग्रीक या देशापासून झालेली आहे. यानंतर बालमानसशास्त्राचा जनक कोण आहे असा दुसरा प्रश्न आहे. उत्तर आहे जीन पियाजे. लक्षात ठेवा, CTETमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बालमानसशास्त्राचा जनक कोण आहे? मानसशास्त्र म्हटलं तर अरिस्टॉटल आणि बालमानसशास्त्र म्हटलं तर जीन पियाजे हे जनक आहेत. यानंतर प्रश्न तिसरा, डी ॲनिमा हा आत्म्याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलने मानसशास्त्रामधील पहिला ग्रंथ लिहिला होता, ज्याचं नाव होतं डी ॲनिमा. याच्यामध्ये आत्म्याविषयीचे विचार मांडले होते. यानंतर प्रश्न चौथा, प्लेटो या ग्रीक तत्ववेत्त्याने कोणता ग्रंथ लिहिला? तर प्लेटोने मानसशास्त्रामधील दुसरा ग्रंथ लिहिला होता. त्याचं उत्तर आहे रिपब्लिक आणि द लॉज हे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मानसशास्त्रामधील दुसरा ग्रंथ कोणता आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे रिपब्लिक आणि द लॉज हा देखील प्लेटो यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ डी ॲनिमा, दुसरा ग्रंथ रिपब्लिक. प्रश्न पाचवा पाहूया, रिपब्लिक या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडण्यात आले? उत्तर आहे व्यक्तिभिन्नतेच्या संबंधीचे विचार रिपब्लिक या मानसशास्त्रातील दुसऱ्या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेले होते. उत्तर आहे व्यक्तिभिन्नता. यानंतर प्रश्न सहावा, मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी, आपल्या वर्तनाचे स्फूर्तिस्थान असलेली एक शक्ती म्हणजे मन, अशी व्याख्या मनाची कोणी केलेली होती? उत्तर आहे मॅकडुगल. मॅकडुगल यांची व्याख्या आहे मानवी वर्तनाचं नियंत्रण करतो आणि आपल्या वर्तनाचं स्फूर्तिस्थान असणारं म्हणजे काय आहे तर मन आहे, अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली होती. यानंतर प्रश्न सातवा, सायकोलॉजी हा शब्द कोणत्या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे? उत्तर आहे सायको अधिक लोगस किंवा सायकी अधिक लोगस, असं देखील बऱ्याच पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पहा, सायकोलॉजी हा शब्द कोणत्या दोन ग्रीक शब्दांपासून? या ठिकाणी ग्रीक जो हा शब्द आहे याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? ठीक आहे, तर ग्रीक भाषेतून आलेला आहे, ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे. यानंतर प्रश्न आठवा, मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? उत्तर आहे विल्यम वुंट यांनी मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा सुरू केली होती. ती जर्मनी या देशामध्ये होती आणि सुरुवात केव्हा केली तर 1879 या वर्षी ती सुरू झालेली होती. प्रश्न नववा, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? उत्तर आहे जर्मनीमध्ये. प्रश्न दहावा, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असे प्रतिपादन सर्वप्रथम कोणी केलं होतं? उत्तर आहे सिगमंड फ्राईड यांनी काय सांगितलं होतं की फक्त बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं नसून अबोध प्रेरणा असतात ते आपल्या वर्तनाच्या मुळाशी असतात आणि मानवी वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या अबोध प्रेरणांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय आहे तर ते मानसशास्त्र आहे, अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली होती? सिगमंड फ्राईड यांनी केलेली होती. यानंतर प्रश्न अकरावा, मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र असे सर्वप्रथम कोणी व्याख्या केली होती? उत्तर आहे वॉटसन. वॉटसन यांची व्याख्या आहे, त्यांच्या मते वर्तन हा घटक सर्वात जास्त महत्त्वाचा होता. मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे, अशी मानसशास्त्राची पहिल्यांदा कोणी व्याख्या केली होती? उत्तर आहे मन यांनी. मन म्हणजे काय? या ठिकाणी शास्त्रज्ञाचं नाव आहे. यानंतर प्रश्न 13वा, B=SOR हे सूत्र कोणी दिलं होतं? उत्तर आहे RS वुडवर्थ. यांचं नाव लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा, B म्हणजे काय आहे बिहेवियर, S म्हणजे काय आहे स्टिम्युलस, O म्हणजे काय आहे ऑर्गॅनिझम, R म्हणजे काय आहे रिस्पॉन्स. ठीक आहे, वर्तनाचं सूत्र आहे. तर वर्तनाच्या सूत्रामध्ये पहा B=SOR. तर S म्हणजे काय आहे तर या ठिकाणी स्टिम्युलस म्हणजे काय उद्दीपक, O म्हणजे काय ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, R म्हणजे काय तर या ठिकाणी रिस्पॉन्स म्हणजे काय प्रतिसाद आहे. ठीक आहे, बिहेवियरचं सूत्र RS वुडवर्थ या शास्त्रज्ञांनी तयार केलं होतं. यानंतर प्रश्न 14वा, वर्तन अभ्यास पद्धतीचे वर्गीकरण कोणत्या दोन प्रमुख गटामध्ये केलं जातं? उत्तर आहे शास्त्रीय आणि अशास्त्रीय. आता आपण पाहूया शास्त्रीय पद्धती कोणकोणत्या आहेत, वर्तन अभ्यासाच्या शास्त्रीय अभ्यास पद्धती कोणकोणत्या आहेत. यानंतर प्रश्न 15वा पाहतोय आपण, सर्वेक्षण, जीववृत्तांत, प्रायोगिक, मनोविश्लेषणात्मक आणि वैकसिक. ठीक आहे, लक्षात ठेवत असताना तुम्ही शास्त्रीय किंवा अशास्त्रीय दोन्हीपैकी एक पद्धती लक्षात ठेवा, बाकीच्या सर्व तुम्ही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. पहा या ठिकाणी वर्तन अभ्यासाच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत? सर्वेक्षण आहे, जीववृत्तांत आहे, प्रायोगिक आहे, मनोविश्लेषणात्मक आहे आणि वैकसिक आहे. प्रश्न 16वा, वर्तन अभ्यास पद्धतीच्या अशास्त्रीय अभ्यास पद्धती कोणकोणत्या आहेत? तर आत्मनिरीक्षण, दंतकथा आणि पर्यक. ठीक आहे. प्रश्न 17वा, अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? आत्मनिरीक्षण. ठीक आहे, इंट्रोस्पेक्शन आपण त्याला म्हणतो. यानंतर प्रश्न 18वा, प्रायोगिक पद्धतीमध्ये किती गट केले जातात? तर या ठिकाणी 2 गट असतात. एक गट असतो तो नियंत्रित असतो आणि दुसरा गट प्रायोगिक असतो ज्याच्यावर प्रयोग केले जातात. प्रश्न क्रमांक 19 पाहू आता.
एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सूक्ष्मपणे अभ्यासण्यासाठी वापरली जाणारी पद्धती कोणती आहे? ती आहे जीववृत्तांत, म्हणजेच काय, केस स्टडी. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या, त्याच्या अगदी बालपणापासून त्याचे मित्र, नातेवाईक, त्याच्या सभोवताली राहणारे लोक किंवा त्यांनी अनुभवलेल्या विविध परिस्थिती या सर्वांचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर जीववृत्तांत म्हणजेच केस स्टडी होय. प्रश्न क्रमांक 20. अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली होती? महत्त्वाची व्याख्या आहे, डीएडच्या आपल्या पुस्तकामध्ये 1 नंबरला सी व्याख्या होती. ठीक आहे, खूप महत्त्वाची आणि फेमस व्याख्या आहे अध्ययनाची. लक्षात ठेवा, नाव गॅरेट यांनी ही व्याख्या केलेली होती. यानंतर प्रश्न क्रमांक 21. ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? एडवर्ड थॉर्नडाईक. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्याबद्दल पहा, त्यांनी कशावर प्रयोग केला होता? मांजरावर प्रयोग केला होता. आणि ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते अमेरिका या देशाचे आहेत. या गोष्टी लक्षात ठेवा. पहा, एडवर्ड थॉर्नडाईकनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या या 4ही प्राण्यावर थॉर्नडाईक यांनी प्रयोग केला होता. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या अध्यापनविषयक नियम कोणकोणते आहेत? तर सज्जतेचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम. ठीक आहे, लॉ ऑफ रेडिनेस, लॉ ऑफ एक्झरसाइज आणि लॉ ऑफ इफेक्ट हे आहेत एडवर्ड थॉर्नडाईक यांचे नियम. प्रश्न क्रमांक 24. पॅवलॉव कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? उत्तर आहे रशिया. पॅवलॉव यांनी कोणत्या उपपत्ती मांडली आणि कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर अभिजात अभिसंधान उपपत्ती, थेअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग ही पॅवलॉव यांनी मांडलेली होती आणि त्यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता. यानंतर स्किनर हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? उत्तर आहे अमेरिका. शास्त्रज्ञ आणि त्यांचे देश महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 27. स्किनर यांची उपपत्ती कोणती आणि त्यांनी कोणत्या प्राणी पक्षावर प्रयोग केलेला होता? तर साधक अभिसंधान उपपत्ती, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग ही स्किनर यांची उपपत्ती आहे आणि त्यांनी उंदीर आणि कबूतर याच्यावर प्रयोग केलेला होता. लक्षात ठेवा, प्राणी लक्षात ठेवा, प्रयोग कशावर केला ते लक्षात ठेवा आणि जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांचा देश देखील लक्षात ठेवा. एक्झाममध्ये 100% विचारला जाऊ शकतं. यानंतर प्रश्न क्रमांक 28. क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? उत्तर आहे कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्ती, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फील्ड थेअरी असं म्हणतो. यानंतर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? सोशल ऑब्झर्वेशनल थेअरी कोणाची आहे? अल्बर्ट बांदुरा यांची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 30. द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक कोणाचं? महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. नाव लक्षात ठेवा, विल्यम जेम्स. 1890मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. मनोविश्लेषण सिद्धांताचा म्हणजेच सायको ॲनालिटिक थेअरीचा जनक कोण आहे? उत्तर आहे सिगमंड फ्राईड. वर्तनवादाचा जनक कोण आहे? वॅटसन. वॅटसनचा PhDचा विषय काय होता? उंदराच्या बोधावस्थेचा त्याच्या वर्तनावर होणारा परिणाम. यानंतर बुद्धिमत्ता चाचण्यांचे इंटेलिजन्स टेस्टिंगचे जनक कोणास म्हणतात? उत्तर आहे अल्बर्ट बिने. अल्बर्ट बिने यांच्याबद्दल, अल्बर्ट बिने यांचे सहकारी कोण होते? उत्तर आहे सायमन. प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल हाच ग्रंथ कोणी लिहिला होता? उत्तर आहे रसेल यांनी. पेडागॉजीज ऑफ किंडरगार्टन हे पुस्तक कोणाचं आहे? तर फ्रेडरिक फ्रोबेल यांचं हे पुस्तक आहे. भावनिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ, अ पिरियड ऑफ स्ट्रॉम अँड स्ट्रेस असं कोणत्या काळाला समजलं जातं? उत्तर आहे पौगंडावस्था. ठीक आहे, ती सहसा 13 वर्षापासून 18 वर्षापर्यंत असते. ॲडॉलसेन्सला काय म्हणतात? भावनिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ. यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, पौगंडावस्थेचा जनक कोणास म्हणतात? ठीक आहे, फादर ऑफ ॲडॉलसेन्स कोण आहेत? स्टॅनले हॉल हे आहेत. TET पेपर 2मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपण पेपर 1 आणि पेपर 2 याच्यासाठी एकत्रित मानसशास्त्र घेतो. DED आणि BEd संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा आपल्या लेक्चर सिरीजमध्ये 100% कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, लक्षपूर्वक पहा. तुम्हाला कदाचित तुम्ही कुठलाही कोर्स घेतला असेल किंवा कुठेही शिकत असाल तरीही तुम्हाला इतकं इन डिटेल माहिती कुठेच भेटणार नाही, कारण आपण सर्व संदर्भ ग्रंथांचा एकत्रित करून महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचण्याची आवश्यकता लागणार नाही. तुमचा वेळ नक्कीच वाचेल, तो इतर विषयांच्या अभ्यासामध्ये घाला. ठीक आहे, तर पहा प्रश्न 40वा. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या कोणी दिली? उत्तर आहे टर्मन. टर्मन म्हणलं की बुद्धी हा शब्द लक्षात ठेवायचा. टर्मन यांनी बुद्धीची व्याख्या केली होती. जड्डे यांनी मांडलेल्या तत्ववादी उपपत्ती कशाशी संबंधित आहे? जड्डे यांची तत्ववादी उपपत्ती आहे अध्ययन संक्रमणाशी संबंधित आहे. मला शिक्षणाचे मानसशास्त्रीयकरण करायचे आहे असे कोण म्हणत असे? उत्तर आहे पेस्टॉलॉजी. गिजूबाई बदेकांचे शैक्षणिक विचार कोणत्या आत्मवृत्तपर पुस्तकामध्ये मांडलेले आहेत? तर दिवा स्वप्न हे त्यांचं पुस्तक आहे, आत्मवृत्तपर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे शैक्षणिक विचार मांडलेले आहेत. यानंतर ताराबाई मोडक महत्त्वाचं नाव आहे. यांचे शैक्षणिक कार्य पुढे कोणी चालू ठेवले? अनुताई वाघ. लक्षात ठेवा, TETमध्ये गिजूबाई बदेका, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्यावर प्रश्न येतो, कारण हे भारतीय शिक्षणतज्ञ आहेत ज्यांनी त्यांचे शैक्षणिक कार्य केलेले आहे, शैक्षणिक विचार मांडलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे या तिघांवर 100% TETमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा केंद्र कोठे आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्र राज्य विज्ञान संस्था कोठे आहे? उत्तर आहे नागपूर.
कोणत्या सालच्या भारतीय शिक्षण आयोगाने शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचे साधन आहे असं म्हटलं होतं? महत्त्वाचं आहे, 1966चा शिक्षण आयोग त्यांनी म्हटलं होतं की शिक्षण काय आहे, राष्ट्रीय विकासाचं एक साधन आहे. यानंतर मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कोहलर यांनी एका चिंपांजीवर प्रयोग केला. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव होतं सुलतान. यानंतर कारक विकास म्हणजे काय, तर शरीरातील आपल्या स्नायूंचा विकास म्हणजे काय, कारक विकास. कोणती अवस्था कार्यकौशल्य शिकण्यासाठी आदर्श मानली जाते? तर बाल्यावस्थेमध्ये कार्यकौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानलं जातं. कोणत्या अवस्थेत बालक आत्मकेंद्री असतात? बाल्यावस्थेमध्ये. बालोद्यान पद्धतीचा विकास कोणी केला होता? बालोद्यान पद्धती फ्रोबरेल यांची होती. बालोद्यान पद्धतीचा विकास कोणी केला? फ्रोबरेल यांनी केलेला आहे. बाल गुन्हेगाराच्या अभ्यासासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरेल? तर केस स्टडी. त्याने आयुष्यामध्ये कोणकोणत्या चुका केलेल्या आहेत, कशाप्रकारे त्याचं वर्तन होतं, त्याचं वातावरण कसं होतं, या सर्व गोष्टी केस स्टडीमध्ये म्हणजे जीववृत्तांतमध्ये आपल्याला कळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच नवीन प्रश्न तुमच्या एक्झामसाठी घेऊन येऊया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कारण हे सांगणं प्रत्येक वेळेस आपल्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा हे आपण सांगतो, कारण की जेवढ्यात जास्त आपल्याला यूट्यूबवर रिस्पॉन्स असेल तेवढेच जास्तीत जास्त व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. त्यामुळं लाईक करायला जास्त काही वेळ लागत नाही, परंतु तुमच्या लाईक्स याच्यामुळं मला जास्त मोटिवेशन नक्कीच भेटते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या मित्रांना आणि तुमच्यासोबत अभ्यास करणाऱ्या इतर मित्रांना देखील फायदा होईल यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.